बटाट्याची भाजी मस्त झाली आणि ओव्याची भाजी आहे ना, हां कुरकुरीत झाले चांगली. कोटिंग पण चांगला आले प्रत्येक भाजीला. हे ओव्याची. आणि ओव्याची टम्म फुगलेत. ओव्याची भजी एवढी झाली, चाळून भरले, अजून बटाटे बाकी आहेत. ओव्याची भजी मस्त कुरकुरीत तयार झाले. अरे वा, चांगला चुरा होतोय तिचा. एवढी कुरकुरीत झाले, बाहेरचं आवरण. हा शिका. आम्ही जे काही करतो ना ते बाहेर कावल्याला जरासं ठेवतो. आज भजी बनवली. आज भजी बनवण्याची ठेवतो. आता कावले बाबा कावले म्हणा आणि खाऊन जातील. पुन्हा घ्या. हा आरती, हा, आज काय तुमची भाग आहे रेसिपी? ओव्याच्या पानाची भजी आणि बटाट्याची भजी. तयारी झाली पूर्ण? हो. आणि सोबत गवती चहाचा चहा पण आहे. ओव्याचे पानं चांगली स्वच्छ धुवून घेऊन नितळत ठेवलेत. आणि आरती वहिनी तिकडे बटाटे किसतायत. 2 भजी आहेत, 2 प्रकारची भजी आहेत ना, बटाट्याची आणि ओव्याची. आणि ताई इकडे पीठ भिजून घेते ओव्याच्या पाण्याचा. आता हळद टाकली पिठामध्ये, मीठ, पीठ कसं आहे? बेसन पीठ घेतलंय. ते पण सांगायला पाहिजे ना लोकांना, कसं कळणार? बेसन पीठ घेतले. हा आहे सोडा, खाण्याचा सोडा. चिमूटभर. आणि ओव्याची भजी आहे ना, म्हणून त्याच्यात ओवा नाही टाकला. ओवा नाही टाकला. नाहीतर ओवा पण हातावर चोडून टाकतो जरासा. जेव्हा बटाट्याची करू तेव्हा टाकू आहे ना. आरती झाले का बटाटे? हो झालं. दाखव कसे बटाटे किसलेस ते. थोडे जाडसर आहे ना, हां. एकदम जास्त पातळ नाही. पीठ एवढा पातळ करून घ्यायचा. जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही. पानावर त्याचा कोट आला पाहिजे. कोट आलं पाहिजे पानावरती. आता पहिली काय करता? ओव्याच्या पानाची भजी. बटाट्याची भजी सारखीच, फक्त पण छान लागतात खायला हे पण. ओव्याचा स्वाद लागतो. हां. एक कमेंट आले, ओव्याच्या पानांची भजी दाखवा आणि चहा, म्हणून आम्ही बनवतोय आज भजी. पावसाळ्याचे दिवस आहेत ना, आणि गवती चहा टाकून चहा बनवणार आहे ना. हो. भजी तळून होत आहेत आमची. तोपर्यंत व्हिडिओ बघता बघता आम्हाला पटकन सबस्क्राईब करा. आमचे अजून 1000 पण नाही सबस्क्रायबर पूर्ण झालेत. चांगले फुगतायत भजी. सोडा, किंचित सोडा टाकला आहे ना. नरम नाही ना पडणार ही लगेच? गरम गरम करायची नाही, गरम गरम खायची चहा सोबत. म्हणजे नरम नाही पडणार. म्हणजे नरम नाही पडणार. राहणार नाहीतच ती झाल्यावर जास्त. वाटी ठेव खाली नाही खाली करायला सांगितलंय. आता पावसाला आहे म्हणून गणपती झाल्यानंतर भजी झालीत तळून आमची पहिल्यांदा. मस्त टम्म फुगलीत भजी, कुरकुरीत. अरे वा, खाऊन पण दाखवायचं. गरम आहे, गरम आहे, नको वाफ येईल हातावर. का नाही तर कुरकुरीत होईल. हा, मस्त पोकळ झाले ते ना. शीतल बस. आता दुसऱ्यांदा सोडते शीतपान. थोडीशीच राहिलेत ना. ओव्याची भजी मस्त कुरकुरीत तयार झाले. अरे वा, चांगला चुरा होतोय तिचा. एवढी कुरकुरीत झाले, बाहेरचं आवरण. एवढी कुरकुरीत झाले ओव्याची भजी, मस्त आतून पूर्ण पोकळ आणि बाहेरून एकदम कुरकुरीत. मस्त झाले. कलर पण भारी आलाय. ओव्याची झाली सोडून ना. हो, ओव्याची सोडतो. आता ही बटाट्याची सोडून घेते. आता चहा बनवणार. हो, चहा बनवणार. शिकू तो पासरा. ओव्याची भजी एवढी झाली, चाळून भरले, अजून बटाटे बाकी आहेत. ओव्याचा ठेवतो. बारीक ठेव. बारीक आहे बघ. पहिलं तिचं काम करा. बटाटे ठेवलीच दे जरा 2-3. मग सांगताय काय? पीठ आहे तेवढं माहिती ना, मी एकदम एवढी नको टाकूस. 2-3 लागतील फक्त. 2 शीतल बोल. घेतलंय बारीक.
बटाटा हा ही बटाट्याची ठेव खाली खाली ठेव बटाटा पण ठेवून ओवा पण ठेव बोल आता बोल थांब हा शीतल. आम्ही जे काही करतो ना ते बाहेर कावल्याला जरासं ठेवतो. आज भजी बनवते. आज भजी बनवण्याची ठेवतो. आता कावले बाबा कावले म्हणा आणि खाऊन जातील. बटाट्याची भजी मस्त झाली आणि ओव्याची भजी आहे ना हां कुरकुरीत झाले चांगली. कोटिंग पण चांगला आले प्रत्येक भजीला. हे ओव्याची आणि ओव्याची टम्म फुगलेत. आई जरा दे, एक 5 मिनिटं 5 मिनिटं. शाळा बाळा आहेस तू असं काय करतो. तुझा एकदा राऊंड मारून याचा. आता ती कढई उचल मागला. गवती चहा टाकून आम्ही चहा बनवतोय ना. पानं उकळत टाकलेत पाण्यामध्ये. चांगला स्वाद त्यांचा उतरला पाहिजे. एक कमेंट आले गवती चहाचा चहा आणि भजी दाखवा ओव्याची म्हणून बनवले आज आम्ही. आणि त्यात चहा पावडर टाकले. एकदम कमी गॅसवर उकळत ठेवायचे आणि वरनं साखर. आता हे सगळं आम्ही अंदाजानेच टाकले. हा आमचा एक्सपर्ट माणूस आहे, त्याला परफेक्ट अंदाज आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कमी साखर टाकू शकता. थोडं कमी गॅसवर उकळत ठेवायचं आहे चहा, म्हणजे त्याचा स्वाद चांगला लागतो. मस्त उकळी आले चांगली. आता त्याच्यामध्ये दूध टाकून घेतोय. साधा सिंपल चहा. आता गॅस वाढवला आहे ना. पाणी कमी आणि दूध जास्त टाकलं आहे, कारण तो गवती चहा जास्त टाकला ना तर चहा पातळ होतो असा अनुभव आहे. त्यामुळं थोडं पाणी कमीच टाकायचं. आता उकळी आली की झालं, संपला. आणि आम्ही ही कप आणलेत खास चहा पिण्यासाठी. हे बनारसला गेलेलो, तिकडचे कप आहेत. अयोध्येला देवाला भेटायला आम्ही गेलेलो तेव्हा. तिकडे ही लोक असंच मातीचीच भांडी वापरतात. त्याला काहीतरी नाव आहे, कुणाला माहीत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आपण मातीचं भांडं म्हणतो, ती लोक ह्याला मातीचं भांडं नाही म्हणत. मस्त उकळी आले चहाला आहे ना. हो आता बंद करणार गॅस हो बंद करणार आणि गाळून घेणार. ऐका शिल्पा चहा गाळते आता. मस्त चहा झालाय, त्याला कलर एवढा भारी आलाय ना. जास्त नको भरू, पूर्ण. बस झालं. आज आमच्याकडे पाहुणा आलाय चहा प्यायला. हा बघा लाजला तो पळाला. आता बायका चहा प्यायला बसल्यात आमच्या. ही माझी आई, हे आरती. हे आज आम्ही मेहनत करणारेच मेंबर आहोत फक्त. पोरं शाळेत गेलेत आमच्या आज. आणि भजी, चहा आणि भजी घ्या खाऊन. उचला. आईला दे ग, आईला दे. बसा खाली बसा ना. चाट या. शिल्पा खाऊन बघ. शीतल खाल्लीच भजी? कशी झाले? मस्त झालेत एकदम. आम्ही काय खायचे बाकी नाही राहिले. मगाचपासून सगळ्यांनी अर्धे केले. सुरुवात केलेच. हे एवढे नव्हते, बरेच झाले होते. यांनी खाऊन खाऊन ह्याला अर्धे केलेत. पण आता शेवट आलाय. मस्त झाले शिल्पा? हो मस्त आहे. एकदम परफेक्ट. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. आई खाते माझी.